नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्मा पोथीतील दुसरा अध्याय हा खऱ्या अर्थाने मलमास अधिक मास याच्या परिवर्तनाचा अध्याय आहे। जेव्हा एखादा जीव पूर्णपणे हताश होऊन ईश्वराच्या चरणी जातो तेव्हा ईश्वर त्याला कसे सावरून घेतो याचे एक हृदयस्पर्शी वर्णन आहे। वैकुंठातील करुण दृश्य पहिल्या अध्यायात आपण पाहिले की जगाच्या तिरस्काराने व्याकुळ झालेला तो महिना मलमास रडत रडत वैकुंठात पोहोचला। अध्याय दुसऱ्याची सुरुवात याच करुण दृश्याने होते। तो महिना भगवान विष्णूच्या समोर मूर्छित होऊन पडला। त्याचे अश्रू थांबत नव्हते। तो इतका दुःखी होता की त्याला शब्दही सुचत नव्हते। भगवान विष्णूचे सांत्वन भक्ताचे दुःख पाहून प्रत्यक्ष वैकुंठपती विष्णूचे हृदय द्रवले। त्यांनी त्या निराधार महिन्याला आपल्या हाताने उठवले आणि प्रेमाने जवळ घेतले। भगवान विष्णू म्हणाले, बाळा, तू असा रडू नकोस। या जगात ज्याला कोणीच आधार देत नाही त्याचा आधार मी होतो। तुझे दुःख आता माझे दुःख आहे। एका पित्याने आपल्या रडणाऱ्या लेकराला मायेने कुशीत घ्यावे तसा हा प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे। मलमासाचा प्रश्न असा होता आणि देवाची ग्वाही तो महिना म्हणाला, देवा, लोक मला मल अशुद्ध मानतात। माझ्या काळात कोणी दान करत नाही, जप करत नाही। माझे अस्तित्व जर जगासाठी शाप असेल तर मला नष्ट का करत नाही? तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला एक मोठे आश्वासन दिले। ते म्हणाले, तुला कोणीही स्वामी नसल्यामुळे तुला तुच्छ मानले गेले, पण आता मी तुला स्वतःचे नाव देईल। तुला मी माझ्यासारखेच सामर्थ्यवान बनवेल। गोलोकाकडे प्रस्थान केले। भगवान विष्णू त्याला केवळ आश्वासन देऊन थांबले नाही, तर त्यांनी त्या महिन्याचा हात धरला आणि त्याला घेऊन ते गोलोकात भगवान श्रीकृष्णाच्या निवासस्थानी गेले। ज्याप्रमाणे एखादा वकील आपल्या अशिलाची बाजू मांडण्यासाठी मोठ्या न्यायाधीशाकडे जातो, तसेच विष्णू स्वतः त्या उपेक्षित महिन्याची वकिली करण्यासाठी श्रीकृष्णाकडे निघाले। अध्यायाचा संदेश आपल्याला असा सांगता येतो की दुसरा अध्याय आपल्याला दोन गोष्टी शिकवतो। शरणागतीचे महत्व। जेव्हा आपण आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण करतो तेव्हा देव स्वतः आपली जबाबदारी घेतो। अध्यायाचा अधमाचा उद्धार। ईश्वराच्या लेखी कोणीही लहान किंवा टाकाऊ नसतो। जो जगासाठी मल अशुद्ध आहे तो देवासाठी अनमोल असू शकतो। अशा प्रकारे दुसऱ्या अध्यायात एका निराधार महिन्याला साक्षात विष्णूचा आधार मिळतो। या पुढील प्रवास हा त्या महिन्याचा पुरुषोत्तम होण्याचा प्रवास आहे। ही कथा तुम्ही नक्की ऐका। इतिश्री अधिक मास महात्मे द्वितीय अध्याय शुभम भवतु। तर ही पोथी ऐकल्याने चांगले पुण्य घडते। दान धर्म केल्याचे पुण्य या कथा ऐकल्याने होते। त्यासाठी ही कथा नीट रोज आवडीने ऐका। ही कथा जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या। पुन्हा भेटूया नवीन कथेसह, तिसऱ्या अध्यायासह। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।